भातसा नदीला पूर आल्यानं वालकस जवळील पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। वालकस बेहरे गावातील नागरिकांचा त्यामुळे संपर्क तुटलेला आहे। धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। नवीन पुलाच्या निर्मितीचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जाते। दोन तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे। संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे भातसा नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे कल्याण तालुक्यातील वालकस जवळील पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे वालकस आणि बेहरे गावातील नागरिकांचा 3 दिवसांपासून शहराशी संपर्क तुटलाय। हा पूल यंदाच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे। पावसाचं प्रमाण सतत वाढतच आहे। तसंच भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील वाढ होताना दिसत असल्यानं धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नवीन पुलाच्या निर्मितीचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी ग्रामस्थ करतायत। गेल्या 2 दिवसापासून सदर पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। त्याच्यामुळे नागरिकांना कुठल्याही प्रकारची रहदारी करता येत नाही। तसेच कामावर जाणारे महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। आणि प्रत्येक वर्षी 30 ते 40 दिवस हा सदरचा ब्रिज उंची कमी असल्यामुळे हा पाण्याखाली जात असतो। आणि कुठलीही मेडिकल इमर्जन्सी असली तर पायी प्रवास करून खडवलीला रेल्वे ट्रॅक मधून जाऊन हा प्रवास करून उपचार घ्यावे लागतात। अत्यंत ही खेदाची बाब आहे। आणि आता सदर पुलाचं काम चालू झालंय, पण नागरिक अजून वाट पाहत आहेत की अजून पुलाचं काम जो आहे तो पूर्णत्वास येत नाहीये।